नमस्कार. मी आदित्य रोकडे. काही जण मला हरी रोकडे नावाने ओळखतात. मी राहणार मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी आज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावरती सर्व जनतेला आणि सर्वात खास करून की जनप्रिय सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई यांच्या सर्व सभासदांना, ठेवीदारांना, कर्जदारांना, हितचिंतकांना आणि सल्लागारांना सर्वांना विनंती करतो, जागरूक करतो आणि आव्हान करतो की जे मी नाव घेतलं जनप्रिय सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे इथे एक शाखा आहे. ओतूर तालुका जुन्नर, जिल्हा पुणे तिथे एक शाखा आहे. वाशीमध्ये फळ मार्केटमध्ये शाखा आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. त्यानंतर कामोठेमध्ये सेक्टर 14 मध्ये शाखा आहे. घाटकोपरला भटवाडी येथे शाखा आहे, तिथं मुख्य कार्यालय आहे. त्याचबरोबर ठाण्याला चेंदनी, ठाणे पश्चिममध्ये शाखा आहे. जगदीशनगरला शाखा आहे पण ती बंद आहे. त्यानंतर डोंबिवलीमध्ये एक शाखा आहे, ती पण बंद पडलेली आहे. संस्थेची स्थापना 1986 साली झालेली आहे आणि आजच्या घडीला, आज रोजी संस्थेमध्ये 48 कोटी रुपयापर्यंत ठेवी आहेत. संस्थेने त्या अगेन्स्ट 34 कोटी रुपयांची कर्ज वाटलेली आहेत. परंतु संस्थेचा निव्वळ NPA म्हणजे थकबाकी ही 33% आसपास आहे. म्हणजे ही अतिशय जास्त आहे. NPA हा 5च्या आतमध्ये हवा आहे, 5% आतमध्ये. हा NPA 33%. हा NPA वाढायची कारण काय? सगळ्यात महत्वाचं हे समजून घ्या. हा NPA जी थकबाकी वाढलेली याचं कारण काय? तर तुम्हाला सांगितलं शॉक बसेल आणि खरी घटना ही की ज्या वेळेस ही कर्ज वाटप झालेली 34 कोटी रुपयांची जी काही कर्ज वाटप झालेली, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे संचालक आहेत, संचालकांचे मित्र, संचालकांचे नातेवाईक यांनी सगळ्या मोठ्या प्रमाणात ती कर्ज घेतलेली आहेत. पण कर्ज घेऊ द्या, काय अडचण नाहीये. पण कर्ज जी घेतलेली आहेत ती कर्ज कायदा, कानून आणि पोटनियम यांचं सगळ्यांचं उल्लंघन करून घेतलेली आहेत. सभासदांच्या परतफेडीची कोणतीही क्षमतेची पात्रता चेक न करता देऊन टाकलेली आहेत. बरं, यांनी कर्ज वाटप केलेली आहे, ती किती केलेली आहे? ती कितीतरी कोटी रुपयांची केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही कर्ज बेकायदेशीररित्या गैरव्यवहार करून, थोडक्यात काय की ही कर्ज विनातारण, बिना मॉर्गेजची कर्ज यांनी दिलेली आहेत. बोला, विनातारण कर्ज देताना 1 लाख रुपयांचा फक्त नियम आहे. 1 लाख रुपयांच्या आतमध्ये कर्ज असेल त्याला विनातारण तुम्हाला द्यावं लागते. 1 लाखाच्या पुढं तुम्हाला विनातारण कर्ज देता येत नाही, तुम्हाला सरकारी मॉर्गेजच करावं लागते. यांनी 20 लाख, 30 लाख, 60 लाख, 15 लाख ही कर्ज वाटप केलेली विनातारण ही कोणतीही पतसंस्था, कोणतीही सहकारी बँक, कोणतीच बँक देऊ शकत नाही. थोडक्यात जिथं कुठेही प्रकरण पास होऊ शकत नाही ती प्रकरण सगळी पास केली त्यांनी. बरं, पास करताना शासकीय लेखा परीक्षण म्हणजे शासकीय मूल्यांकन घेतलेलं नाहीये, सर्च रिपोर्ट घेतलेला नाहीये. बरं, यांनी ओरिजिनल दस्तावेज घेतलेले नाहीये, प्रॉपर्टीचे सातबारा घेतलेले नाहीयेत. बरं, जे घेतलेत त्याच्यावर बोजे चढवलेले नाहीयेत. संस्थेचा बोजा चढला पाहिजे ना कर्ज घेतल्यानंतर, तो घेतलेला नाहीये. अनेक गोष्टींची पूर्तताच केलेली नाहीये. बरं, कर्ज थकबाकीदार आहे, त्याला पुन्हा कर्ज दिलेलं आहे की ते कर्ज, मागचं कर्ज रिकव्हर करण्यासाठी. असे अनेक कितीतरी गोष्टी आहेत त्या संस्थेने चुकीच्या केल्या. चुकीच्या म्हणजे सगळे दोष आहेत. पण यांनी झाले काय माहितीये का? सगळ्यात महत्वाचं आहे की, आणि ही जी वसुली व्हायला पाहिजे, ह्या वसुलीसाठी यांनी काय केले प्रयत्न? बरं, 1995 पासून त्यांचे कर्ज थकीत आहेत. विचार करा, 1995 पासूनची. तुम्ही पगार घेताय कसला? तुम्ही तिथे बसून खुर्ची करताय काय? इतकी कर्ज थकबाकीत आली कशी काय? बरं, आपण म्हणजे मी स्वतः तिथं सभासद आहे. हे लोकांना सांगतात मी सभासदच नाहीये. माझ्या कानावर खबर आली होती की मी सभासद नाहीये या संस्थेमध्ये. मी सांगतो तिथं 5875 हा माझा सभासद क्रमांक आहे. माझ्या मिसेसचं 6204 खाते क्रमांक आहे. शिवाय माझ्या मिसेस तिथं काहीतरी, माझ्या पत्नीचं एक काहीतरी 60 का 70 हजार रुपयाचं लोन पण आहे तिथं. बरोबर, मला सांगा की ही लोक यांनी जी वसुली केली पाहिजे यासाठी काय करतात? फक्त नाटक करतात, फक्त दिखावा करतायत. काहींना फक्त भोकड दाखवायची, घाबरायचं. अरे पण तुम्ही जे काय करताय मग वसूल काय झालेलं आहे? वसूल काय झालेलं नाहीये. डोंबिवली शाखेमध्ये 3 कोटीचे कर्ज 8 वर्षापासून थकीत आहेत. द्या उत्तर बरं आम्हाला तुम्ही, ती का थकलेली आहेत? बरं, 3 कोटी रुपये कोणाचे आहेत? ठेवीदारांचे आहेत. पण ठेवीदारांच्या पैशांचं काय केलं? तुमची सुरक्षितता तुम्ही जपलेलीच नाहीये. तुम्ही आपली खिरापत वाटल्यासारखे ते कर्ज वाटून मोकळे झालेत. दुसरी गोष्ट, ठाणे शाखेमध्ये 2 जणांना 1 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याच्यात 10 वर्षानंतर
90 लाख रुपये जागेवरती आहेत. अरे मग तुम्ही करताय काय? 10 वर्षामध्ये वसुली नाही, त्यांच्यावर कारवाई केलेली दिसत नाहीये. एका म्हणजे अहवालामध्ये, एक शासकीय अहवाल असतो त्याच्यामध्ये कारवाई केली सुद्धा दिसत नाहीये. मला सांगा, मग अशाने ती संस्था अडचणीत येणार की नाही? 100% संस्था अडचणीमध्ये आहे. संस्था कितीतरी कोटी रुपये तोट्यात आहे, हे समजून घ्या आणि याची नोंद घ्या. जनप्रिय सहकारी पतपेढी ही कितीतरी रुपये तोट्यामध्ये आहे, कितीतरी कोटी रुपये तोट्यामध्ये आहे, 100% आर्थिक अडचणीमध्ये आहे. बरं, आता मला सांगा, यांनी मोठ्या कर्जदारांना सोडून दिले. छोटे कर्जदार आहेत, ज्यांची छोटी छोटी कर्ज आहेत, राहिलीत थकबाकीची 10,000, 15,000, 20,000 राहिलीत, त्यांच्या मागे इतके हात धुवून लागलेत की पार त्यांच्यावर 138 केली, 101 करणार, त्यांच्या मागे जबरदस्तीने वसुलीसाठी मागे लागणार. अरे यार, तुम्ही चालवलंय काय? ही कर्ज पार एक वेळ वसूल नाही झाली ना तरी काही त्यांनी काय संस्थेला जास्त फरक पडत नाहीये, थोडं नुकसान होईल हो. पण तुमची बाकीची कितीतरी कोटींची कर्ज याचं पहिलं बघा ना. तुम्ही सगळ्यांना समान न्याय द्या ना. आम्ही म्हणत नाही त्यांची वसूल ना करू, तुम्ही सगळ्यांना समान न्याय द्या ना. तुम्ही एका साईडला जबरदस्तीने सक्त वसूल चालली, एका साईडला तुम्ही सगळ्यांना सोडून दिलेले मोकळे वाऱ्यावर. आता मला सांगा, ठेवीदारांनो तुम्ही सावध व्हा. सगळ्यात महत्वाचं, ह्या शाखेमध्ये जाऊन चौकशी करा की तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत का, ही कर्ज वाटलेली खरोखर वसूल झालीत का नाहीत. मी जे बोलतोय, माझ्याकडे शासकीय वैधानिक लेखापरीक्षण अहवाल आहे 2 वर्षांचा. ह्या 2च वर्षामध्ये यांनी 6.5 ते 7 कोटींची बेकायदेशीर कर्ज, म्हणजे थोडक्यात त्याला तुम्ही बोगसच म्हणा वाटलं तर, बरोबर. म्हणजे 2 वर्षामध्ये 7 कोटींची कर्ज वाटलेली बेकायदेशीर, विचार करा. आणि शासकीय लेखापरीक्षण अहवाल मिळणं हा प्रत्येक सभासदांचा हक्क आणि अधिकार आहे. बरं, यांनी मला तो शासकीय लेखापरीक्षण अहवाल दिलेला नाहीये. मी यांच्याकडे कितीतरी वेळा मागणी केली, सहाय्यक निबंधकाकडे गेलो, त्यांना आदेश दिले लेखी यांना अहवाल देण्यात यावा, तरीही दिलेला नाहीये. समजून घ्या, अहवाल दिला नाही तर समजून घ्या की गौड बंगाल आहे. मी अहवाल शेवटी कुठून आणल्या माहितीये? मी सहकार आयुक्त पुण्यात जाऊन त्यांची लेखी, म्हणजे त्यांना लेखी सगळं अर्ज करून आणि त्याची शासकीय फी भरून तो अहवाल आणलेला आहे. तिथपर्यंत जायची गरज नाही पडली पाहिजे ना मला, पण त्यात सभासद जायची गरज नाही, कारण सभासद आहेत ना. बरं, GR मध्ये उल्लेख आहे, तुम्हाला तो GRP पण मी तुम्हाला पाठवतो. GR मध्ये उल्लेख आहे की प्रत्येक सभासदाला की शासकीय लेखापरीक्षण अहवाल मागितल्यानंतर द्यावाच लागतो. तो त्याचा अधिकार आहे, हक्क आहे. शासकीय लेखापरीक्षण अहवाल हा सार्वजनिक दस्तावेज मानला जातो, त्यामुळे तो लपून ठेवता येत नाहीये. लपून ठेवला हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे, पण यांनी गुन्हा केलेला ऑलरेडी हा लपून. आता माझं ठेवीदारांना एवढंच म्हणणं आहे की बाबा बघा, तुमच्या ठेवी आहेत, मी तुम्हाला म्हणत नाही की ठेवी तुम्ही काढून घ्या म्हणून, बरोबर, पण तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत की नाही हे जाऊन तिथं तपासा. ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं घ्या. माझं काय तुम्हाला जास्त काही म्हणणं नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत की नाही याचा विचार करा, तिथे जावा, सगळ्या गोष्टींची उत्तरं घ्या, सगळ्या गोष्टी डोळ्याने बघा आणि मग निर्णय घ्या.